नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज तब्बल 3.5 वर्षानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये नवीन महापौर मीरा भाईंदरला लाभलेले आहेत आणि यासाठी आज मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये शपथविधी सोहळा होता आणि याच कारणाने मीरा भाईंदरचं प्रांगण आहे हे सजवण्यात आलं। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलांची सजावट केली आहे। मात्र या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की सामान्य नागरिकांसाठी कायदा वेगळा आणि इकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे। कारण की जर सामान्य नागरिकांनी झाडावर एखादा खेळा मारला किंवा स्टॅपल मारला किंवा झाडावर काही प्रयोग करून स्वतःचं काही केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, त्याच्यावर कारवाई होते। मात्र असाच काही प्रकार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या या प्रांगणात झालेला आहे। झाडांवर चक्क फुलं सजावटीसाठी स्टॅपल्स मारण्यात आले आहे, स्टॅपलर मारण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता स्टॅपलरच्या पिना ह्या झाडात मारण्यात आलेल्या आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रांगणात असलेलं हे झाड आहे। या झाडावर जी फुलांची माळ आहे ती सजवण्यासाठी या ठिकाणी स्टॅपल मारून ते अडकवण्यात आलेलं आहे। मात्र मुळात प्रश्न असा निर्माण होतो की जर हेच कृत्य सामान्य नागरिकांनी केलं असतं तर त्याच्यावर आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला गेला असता। मात्र मीरा भाईंदर महानगरपालिकेने अशा प्रकारचं हे कृत्य केलंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या या ज्या कोणी ठेकेदारांनी केलंय त्याच्यावर मात्र कुठल्याही प्रकारची अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे मुळात मीरा भाईंदर महानगरपालिका ठेकेदाराच्या या कृत्यावर अशाच प्रकारे झाडांवर केलेल्या स्टॅपलर मारलेले आहेत याच्यावर कारवाई करणार का, हा मोठा प्रश्न आहे। काय बोलणार आहे? इथे झाडावर जे पिन मारून महानगरपालिकेने सजावट केलं आहे तर कसा प्रकारचा अपराध आहे? मीरा भाईंदर शहरामध्ये एकंदरीत सगळीकडेच बघितलं तर झाडावर विद्युत रोषणाई करण्यासाठी महानगरपालिकेला कॉमन वाटते। झाडावर विद्युत रोषणाई करण्यामध्ये व्यावसायिक तर मीरा भाईंदरमध्ये पुढे आहेत, पण आता खुद महानगरपालिकेने झाडावर खिळे मारून ज्या पद्धतीने रोषणाई किंवा हार लटकवणे किंवा विजेच्या तारा सोडणे किंवा केबल सोडणे असे ज्या प्रकारचे हे करत आहेत यामुळे झाडाचे नुकसान होत आहे आणि एकंदरीत पर्यावरणाचं नुकसानसुद्धा होत आहे। दुसरीकडे वृक्षसंवर्धन कायदा 1975 नुसार झाडावर विद्युत रोषणाई करणे किंवा स्टेपल मारणे, खिळे मारणे हे कायद्याने गुन्हा असतानासुद्धा जर महानगरपालिकेकडून अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीने उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे।